हाय रोहिणी, हाय तू अजय. मला ते हायचं नाही. तर आम्ही आलोय इथे उत्कर्षा उतू UTU या UTU. कॉफी आली आमची. कॉफी आली. ही कोणाची आहे? माझं आहे. ओके. आणि रोहिणी. हाय रोहिणी. रोहिणी जा इथे उभी राहा. इथे 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 या साईडला. आईला पण फोटो काढायचे. आमच्या जाम हाऊस आहे. हो, हे आहे सिटी सेंटर मॉल. तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल, बट आईसोबत पहिल्यांदा. हो हो, हिचा सगळा कोण मारतंय कोण जातंय हाच सगळा हिचा असतंय. आज पण हवा खूप आहे. हाय नमस्कार, मी जयेश तुमचं स्वागत करतो. तर मी आहे आता सुखवाकी मेट्रो स्टेशनला आणि चाललो आहे कुठे? सिटी सेंटरला, कारण शॉपिंग करायची आहे. आईला काहीतरी घ्यायचं आहे, मला पण घ्यायचं आहे. सो आम्ही चाललो आहे सिटी सेंटरला, प्लस थोडंसं स्टारबक्स बघू. तर स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवरती. मी इथे आलो आहे आणि ती लोक तिकडे येणार आहेत मशरीफला. मी इकडून जाणार आणि ते मशरीफ, कारण मी ऑफिसमधून डायरेक्ट तिकडे चाललो आहे. दुपारीच वाजलेत आता 1 आणि ते लोक येणार आहेत. सो बघा आज काय काय मजा करतो आहे आम्ही मॉलमध्ये. सिटी सेंटरला यासाठी चाललो आहे कारण सिटी सेंटरला सगळे आउटलेट आहेत, सगळे शोरूम्स आहेत. सो सिटी सेंटर बरं पडतं. सो आम्ही तिकडे चाललो आहे. तर मी इकडे उभा असं राहून का करतो आहे, कारण तिकडे जर बोलत बसलं तर सगळेच बघत बसतात, हा काय करतो आहे ना. पहिलं मला लाज वाटायची, बट आता ते म्हणजे गेलं आहे सगळं माझं. मी करू शकतो म्हणजे पब्लिकमध्ये सुद्धा. सो मी या साईडला उभा राहिलो आहे, तरी पण सगळे बघतच असतात ना, म्हणून आलो या साईडला. मेट्रोचं वेट करतो आहे आणि एनी टाईम ॲज युजल उतू लेट आहे. उतू कधीच टायमावर नसते. कधीतरी टायमावर यावी, बट ती कधीच टायमावर येत नाही. आणि आज पण मला वेट करायचं आहे तिथे मशीनला. आणि ह्या बघा, ह्या दोघीजणी आल्या. कामं नाही ते लेट एवढे आले. तर हा सिटी सेंटर आहे. ओके. आणि ह्या इथे बिल्डिंग्स आहेत, या स्कायस्क्रेपर ह्या कुठून पण दिसतात. आणि हा सिटी सेंटर मॉल. तर आईचे फोटो काढायचे. तो फ्रंट वरून वेगळा दिसतो ना काय? हा सिटी सेंटर फ्रंट साईड, ती ही बॅक साईड आहे आणि फ्रंट साईड त्या साईडला आहे. तुझे फोटो काढायचे आहे तिथे? चल काढूया, 2-3 फोटो काढूया आईचे. जा इथे उभी राहा. इथे 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 या साईडला. आईला पण फोटो काढायचे. आमच्या जाम हाऊस आहे. हा तिला फोटो काढायचा म्हणजे काय वाटतं काय माहिती, हिला पण तेच आहे. उतूवर मी कधीच विश्वास नाही ठेवत, का माहिती आहे? उतू 2 गोष्टी बोलते. एकदा बोलेल मला थंडी लागते, एकदा बोलेल खूप ऊन आहे. म्हणजे माझ्याजवळ आहे. तर आज थंडी पण आहे आणि ऊन पण आहे. मस्त चांगलं क्लायमेट आहे. तरी उतूला काय ॲडव्हान्स आहे. ॲडव्हान्स काय काय आपण लांब चालत जातो ना. हां ह्या बिल्डिंग जवळ येतात. हो, ते अशाच आहेत, मोठ्या आहेत ना, म्हणून 2 मिनिटासाठी आहे ना उतूच्या काळजाचं पाणी झालं होतं. का माहिती आहे? का होतो? कार्ड आणलाय की नाही? कार्ड आणलाय तिने, कारण मी काल तिला कार्ड दिला होता, तो घेतलाच नव्हता. सो आणलं, बरं केलं. पार्किंग, हो पार्किंग खूप मोठी आहे. हो, तर पोरांचं खेळायचं ते तिथे त्या लोकांनी डेकोरेट केलं. काय? हो, हे आहे सिटी सेंटर मॉल. तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल, बट आईसोबत पहिल्यांदा. होय, हा सगळा फक्त पोरांसाठीच आहे, लहान पोरांसाठी. कारण ह्याच्यात खूप कमाई आहे. कारण काय माहिती आहे, लोक सगळे इथंच पोरांना घेऊन येतात. हां
हो हो तिच्या हिचा सगळा कोण मारतंय कोण जातंय हाच सगळा हिचा असतंय. म्हणून मी बोललो तू ही ॲडव्हान्स प्रो मॅक्स आहे ती. सगळ्या गोष्टी ही आधीच विचार करून ठेवते. जाणारच पैसे किती असतील? असेल 15 20 30 एक असतील काय माहिती. चल जाऊया. म्हणजे जास्तच असतं. हो तर आम्ही आलोय इथे उत्कर्षा उतू UTU या UTU. हाऊ मच. तर आज स्टारबक्सचा प्लॅन आहे. स्टारबक्सला घेऊन आलोय दोघींना मस्तपैकी. आणि बिल झालंय आमचं 57. या बिल झालंय 57 रियाल म्हणजे ऑलमोस्ट 60 रियाल पकडा. स्टारबक्सचं अट्रॅक्शन होतं. आणि ह्या दादाला थँक्यू. त्या दादाने मला हेल्प केली चांगली. कोणतं फ्लेवर चांगलं आहे तर ते त्यांनी सांगितलं होतं. मी कधी जास्त ऑर्डर नव्हतं. मी फक्त नॉर्मल लाते पियाचो. आणि आज त्याला विचारलं स्पेशल काय आहे. आय विल वेट देअर. ओके ओके थँक्यू सो मच. सो बघू. आणि बघा स्टारबक्स ऐकत नाही हा. स्टारबक्सला किती झाला आहे 60 रियाल पकड. 60 रियाल किती होतात तर स्टारबक्सला आलो 60 रियाल झाले. ऑलमोस्ट 1400 रुपये. 1400 रुपयाची कॉफी. तर कायम वापरात 60 रुपयाची बाईक बघत होती ना. आणि ही कॉफी नाही प्यायची ती. कॉफी नको पिया पाहिजे होती. मग काय पिया पाहिजे होती. बॅग घ्यायला पाहिजे होती 60 रुपयाची बॅग. 60 रियालची बॅग. ओके. सो स्टारबक्स बसायचं होतं तुला तर खूप स्टारबक्स करायची ती. हो इकडे मी आल्यावर एकदा तरी बोलली बसावा नाही. मग मी फक्त राईट म्हणजे काय बोलतात तो सगळं टाईम म्हणजे बोलतात ना काय बोलतात त्याला वेळ. हा चांगल्या वेळेची वाट बघत होतो मी. योग्य वेळेची वाट बघत होतो. हां तेच ते. तर आणि तो आज होता. सो आम्ही बसलो आज मस्तपैकी स्टारबक्स. विथ आई अँड वाईफ उतू पांडू उतू. तुझं नाव पण उतूच टाकलंय मी तिथं उतू. नाव पण हो रोहिणी. नाव फक्त नावात किती जादू असते ना. मग बाकी काय नाही. ब्रँड नाव स्टारबक्स ते काय माहिती नाही. कॉफी कशी असेल आतमध्ये काय माहिती नाही. नाव फक्त स्टारबक्स. सगळे ब्रँड वरतीच आहेत ना सगळं. लहान पोरं फिरत असतात नुसती. चायला इथं हा गाणी लागली तर कॉपीराईट मला नाही म्हणजे झाला. मेन त्याचाच इश्यू आहे. ओ कॉफी आली. ही कोणाची आहे. हा माझा आहे. ओके. आणि रोहिणी. हाय रोहिणी. ओ रोहिणी. आणि तुझ्या कप. हाय उत्कर्षा. मग काय होतं उत्तूच आहेस ना मग तूच. हाय उत्तू. बघ आतमध्ये कशी आहे कॉफी. चांगली असणार. हाय रोहिणी. हाय उत्तू. हाय जय. मला तिने हायचं नाही केलं. ओहो आई स्टारबक्स पिते हा. कॉफी पी थोडीशी गरम असेल. नाही एवढी गरम. अरे पी तो संपल बरोबर. माझं आहे काय खरं नाही. चांगली आहे. चांगली नाही खायला एवढी स्टारबक्सची कॉफीच नाही चांगली म्हणजे काय. कधी पियालेलीच नाही ना मी. पियालेलीच नाही ना मी कधी. हां ओके. मग आता पियालीस ना. हो पच्ची आहे ना. ओ स्टारबक्स कॉफी पिऊन चालल्या घरी.
तर आता आमची स्टारबक्सची म्हणजे आमची डेट होती. काय तोंड काय वाटतंय तुम्हाला, कशी होती स्टारबक्स? चांगलं वाटला? आता परत इश्यू कधी स्टारबक्स? हे मी ह्याच्यासाठीच ह्या लोकांना इथे आणून ठेवलं, म्हणजे कसं आता परत कधी विचारणार नाही चल बाबा मला स्टारबक्स कॉफी दे हे दे. तर मी जे ट्राय केलं होतं व्हाईट मोका ट्राय केलं होतं, व्हॅनिला फ्लेवर होतं आणि लाते होतं. नॉर्मल आईसाठी नॉर्मल लाते घेतलं होतं का तर ती मला माहिती आहे ती पिणार नाही आहे, कारण स्टारबक्सचे फ्लेवर्स वेगवेगळे असतात. बट जे पण 3 फ्लेवर घेतले होते 1 नंबर होते आणि मला तर चालतं आहे, बट त्या लोकांना काय आवडलं नाही. सो चलो असं आमचं स्टारबक्स झालं आहे. आता आम्ही चाललो आहे थोडंसं आईला काहीतरी घेण्यासाठी अन्सर गॅलरीमध्ये. आता जाऊया. चलो बाय. आई ऐकत नाही. आई बघ कशी स्टारबक्स फिरते. विचार काय मला आता काय विचारलं होतं? ओके म्हणून मी हिला कुठे घेऊन नाही जात. समोर शॉप पडलाय आणि मला विचारते ब्रँड फॉर लेस शॉप कुठे. आदिदास बघायला आलो होतो. तिथं काही बोलू नाही शकत आहे. का माहिती आहे काय मी माझी शॉपिंग करेन नंतर मग त्या लोकांना काय घ्यायचं ते घ्या. पहिलं आपलं. फक्त इथे काय ते माहिती आहे मला शूज पाहिजे. शूज आणि पाहिजे भेटतात बट त्यामध्ये साईज भेटत नाही. काय करणार? सो बघू परत नेक्स्ट टाइम परत येईन तेव्हा घेईन. एकदाच मला 2 जोडी उचलायच्यात आणि मला पाहिजे आदिदासच पाहिजे. बट ते पाहिजे तसे भेटत नाही. साईज नव्हती. आता 1 नंबर होते 2 सुपरस्टार बट भेटले नाही. मला आदिदासच पाहिजे. ते लेडीज पण होते मिक्स होते आणि तर मला जसे पाहिजे तसे मिळत नाहीत. बघू आता. तिथे नाही आहेत. हे बघ या साईडला यायला भीती वाटतं ना. बघ सरळ नाही तर पडशील. पागल पोरगी कोणच नाही बघा. लगेच हात मारला ना तिथं. म्हणजे नाही दिसला ना लगेच उचलतं आणि खात बसतं. हे बघ अशातला घ्यायचा ना. कशा का मग कशातला पाहिजे? झाडावाला नको. मग कशात लावा? एवढा मोठा? कसा मोठा? आबा हा असा कोट. हा असा कोट. मग आता इकडं आलेस ते एकदम मॉडर्न बन म्हणजे कसा. कुठला? हो पिंक पण भारी आहे. तुला पाहिजे? आईकडे आले आणि इकडे कंटिन्युअसली AC चालू असते. मग आईला स्वेटर पाहिजे. स्वेटर जो आता आईकडे आहे ना तो कधीचा खूप वर्षाचा पप्पाने आणला होता तो.
सो आता तिला एक नवीन स्वेटर घेऊ मस्तपैकी, कारण तिला थंडी लागते ना म्हणून. ओके, तर स्वेटर हा तो तू घातलायस तसा आहे, ती गावाला हा घालेल. ती बघा, ती पण कशी चरते बघ, म्हणजे लगेच भेटला का तोंडात टाकता इथे. अशा पोरी आहेत दोघी पण नाही काम झालं, तिचं पण नाही झालं, तिचं पण नाही झालं, तिघींचं पण नाही झालं. बॅग घ्यायची कशामध्ये, हे ऐकत नाही. आज 5-6 उचलतात ह्या लोक. बघा आता ते 6 एकदाच बॅग ह्या लोक घेणार आहेत आणि आज परत मला कापणार आहे तू चांगलेच. बघा आता दाखवतो तुम्हाला काय काय घेते ती. ओके, तोपर्यंत ही आय गेस इकडे छत्र्यांची जी क्वालिटी असते ती एकदम भारी असते. मी असं पप्पा माझ्याकडे होती ती हरवली, बट एक नंबर क्वालिटी असते छत्र्यांची इकडे. बघा, तर ह्या लोकांना मी इथं सोडून मी चाललो ऑफिसला. हे लोक टाइमपास करतील, काय घ्यायचं आहे ते घेतील. चलो मी जातो, बाय बाय कराई. तुला काढतं देऊन आलोय, मला भीती वाटते. का माहिती आहे, कारण ती दणकवून करणार आहे बहुतेक. बघू आता किती मारत आहेत वाईट. आणि मी चाललो ऑफिसला, माझ्याकडे टाईम नाही जास्त ना. तर आजचं माझा ब्लॉग मी इथंच संपवतो, कारण आता मला काही टाईमच नाही मिळणार, कारण ऑफिसला घरी ऑफिसचे कामं विमा आहे. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आज आम्ही स्टारबक्सची कॉफी प्यायला आणि लोक शॉपिंग करतील आणि एवढंच केलं काम. सो भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तर प्रॉब्लेम असं झालं आहे, माझं कार्ड उतूकडे, कॅश उतूकडे आणि माझ्या वॉलेटमध्ये पैसेच नाही आहे. तर पैसे मी काल संध्याकाळी सगळे काढून दिले तिला. आणि आता मला मेट्रोचं पूर्ण हे जो आहे कार्ड आहे पूर्ण 0 बॅलन्स आहे आणि माझ्या वॉलेटमध्ये पैसेच नाहीत. फक्त 6 रियाल आहेत आणि मेट्रोचं रिचार्ज करण्यासाठी 10 रियाल लागतात. प्रॉब्लेम बघितलं. आणि माझ्याकडे 1 दिनार आज उपयोगी आला आहे. सांगतो तुम्हाला काय म्हणजे काय झालं एक्झॅक्टली. तर झालं असं, माझ्याकडे कार्ड नाही, काय नाही, काहीच नाही आहे. आणि माझ्या कार्डमध्ये पैसे पण नव्हते, पैसे फक्त 6 रियाल होते. बाकी कॅश बिश उतूकडे आहे, सगळं कार्ड बीड उतूकडेच होतं. आणि माझ्या वॉलेटमध्ये फक्त 1 दिनार होतं आणि 6 रियाल होते. तर 1 दिनार मी एक्सचेंज केला का आता मला मेट्रोचं रिचार्ज करायचं होतं म्हणून, नाहीतर मी घरी नाही जाऊ शकत. सो मेट्रोचं रिचार्ज करण्यासाठी मी 1 दिनार चेंज केलं. दाखवतो तुम्हाला, बॅलन्सच नाही अजिबात. 0 रियाल टॉपअप 10. आणि इथे 5चा ऑप्शनच नाही. पहिला 5चा ऑप्शन होता म्हणून काय वाटायचं नाही. आणि आता माझ्याकडे 6 रियालच होते फक्त 5. आता काय करणार, नशीब 1 दिनार होता. 1 दिनार माझ्याकडे कसं काय माहिती आहे, मी जेव्हा फर्स्ट टाईम कतारमधून जेव्हा गेलो ना, तेव्हा मला फ्लाईटमध्ये एक माणूस मिळाला होता आणि त्याकडे दिनार होते. मी त्याला बोललो माझा हा एक्सचेंज दे ना दिनार. एक दिनार घेतला होता त्याच्याकडनं आणि तो अजूनपर्यंत होता. म्हणजे ही गोष्ट 2022ची आहे. त्या दिवसापासून माझ्याकडे होता आणि आज तो मी स्पेंड केला आणि तो उपयोगी आला मला. असं इमर्जन्सी उपयोगी आला 1 दिनार. आणि त्याचे मला मिळाले 11.5. म्हणजे मी प्रॉफिट किती केला, 1.5 मला प्रॉफिट मिळाला, एक्सचेंज प्रॉफिट. ओके, आता चाललो ऑफिसला.